आज जर आयुक्त जर नाही आला, हे सगळं राडा रोडा घेऊन, हे सगळं महिला घेऊन महानगरपालिका समोर आयुक्तांच्या दारामध्ये मी बसणार आहे. का तर महानगरपालिकाच्या आयुक्ताला शोभतं काय आहे? तर आज जर आयुक्त जर नाही आला, हे सगळं राडा रोडा घेऊन, हे सगळं महिला घेऊन महानगरपालिका समोर आयुक्तांच्या दारामध्ये मी बसणार आहे. का तर पावसाने थैमान घातलेलं, थैमान असं घातलेलं आणि त्या संदर्भात पुण्यात अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलं. त्यानंतर पुण्यातल्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसलं व मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालेलं होतं. याचपैकी एकतानगर, शांतीनगर व आता आपण जिथं आहोत पाटील एस्टेट जी वसाहत आहे, वस्ती आहे, तिथंही पाणी घुसलेलं. पाटील एस्टेट मधल्या नागरिकांचा असा आरोप आहे की त्यांना कुठलीही प्रकारची मदत नाही झालेली आहे. त्यांचं अन्नधान्याचं, मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. रोगराई पसरलेली आहे. बरोबर काही इथले स्थानिक महिला आहेत, नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे मुद्दा. या गेल्या वर्षी दिलेल्या कुपन अजूनपर्यंत आम्हाला राशन भेटलं नाहीये. या कुपनचं मी म्हणते कुठलीही नगरसेवक असू, कुणी असू, जे काय देताल ते आमच्या घरपोच आणून द्या आम्हाला. माझ्या लेकरांची पुस्तकं वगैरे व्हायला गेलेले आहेत. दुसरी गोष्ट, घरामध्ये खूप सारी नुकसान झालेले, राशन गेलंय, प्लस अजून भांडे कोंडे, बिस्तर खराब झालाय, लेकरांचे शाळेचे वये, पुस्तकं सगळे जे काय आम्ही लेकरं सुरक्षित घेतो आणि शाळेत निघून जातो. कालपासून पाऊस थांबलेला आहे, मात्र पाणी तुमच्या घरातलं अजून निघालेलं नाही. ते तुम्ही आता सुद्धा काढत होते. धुवतच बसलोय आम्ही. घर साफ करते मी. गांडोळ झाल्यात, भरपूर घुस मेल्यात, वास येतो पूर्ण. तर त्यांना माहिती पावती आहे तुमच्याकडे? गेल्या वर्षीचे आहेत. अजून पावती गेल्या वर्षीच्या मी ठेवलेल्या आहेत पावत्या. हे गेल्या वर्षी पाणी आलतं तेव्हा आम्हाला हे पावत्या. या संदर्भात तुम्ही महानगरपालिकेचे जे अधिकारी वगैरे आहेत त्यांना तक्रार केली का? हो, बोललो ना आम्ही, सगळ्यांना बोललो. तोंड बघू बघू राशन देतात. मेन गोष्ट, ज्यांच्या घरात पाणी शिरले, मी म्हणते सुरात रोड. नागरिक तुम्ही पण आहात, मतदान तुम्ही पण करता. हो, करतो ना. मी म्हणते रोडवरनं पाणी येत नाही. येतं पाणी कुठून? पाठून मागून येतं पाणी. सर्वात अगोदर आमच्या घरात पाणी येतं. मग जे काही वस्तू देता तुम्ही त्या आमच्यापर्यंत आणून द्या वस्तू. आम्हाला ह्यांच्या त्यांच्या हातात देऊ नका तुम्ही. काय अपेक्षा आहे तुमची? आमची अपेक्षा एवढीच आहे की आमच्या घरामध्ये जे आम्हाला नुकसानी झाली, पैसे पाणी ते भरून द्या आम्हाला, बस. या कचऱ्याचं करणार काय? या कचऱ्याच्या आता मी जर आज आयुक्त जर नाही आले, मला कालपासून ते पुणे महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिकाच्या आयुक्तांना काल जाऊन विनंती केली, त्यांची भेटायची वेळ घेतली, त्यांना पत्र दिली, मी फोटो दाखवली, सगळे दाखवली, नागरिकांची अवस्था काय ते सुद्धा दाखवले असताना ते आयुक्तांनी मला विश्वास दिले होते की मी येणार आहे. आता मी 4 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहती, तरी बी आयुक्त अजून नाहीये. जर नागरिकांची महानगरपालिकापासून पाटील इस्टेट किती लांब आहे, किती अंतरमध्ये आहे, अजून बी आयुक्त आलं नाहीये. मला जर आज जर आयुक्त जर नाही आला, हे सगळं राडा रोडा घेऊन, हे सगळं